नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात एलएस मराठी. पाहुयात काही महत्त्वाच्या घडामोडी. शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत आज पुन्हा सुनावणी. ठाकरेंकडून सिब्बलांचा युक्तिवाद पूर्ण होण्याची शक्यता, तर शिंदेंकडून जेठमलानी करणार युक्तिवाद. राम शिंदेंचं रोहित पवारांना थेट आव्हान. तू पहलवान असशील तर ये पुन्हा मैदानात आणि पुन्हा निवडणुकीला सामोरं जा, मग कळेल कोण कोणाला हरवतं. राम शिंदेंचं रोहित पवारांवर निशाणा. फडणवीस दिल्लीला जाण्याच्या चर्चांवर अमृता फडणवीस यांची प्रतिक्रिया. देवेंद्रजींना महाराष्ट्राची सेवा करू द्या, महाराष्ट्राची मोठी जबाबदारी ते पार पाडतायत, अमृता फडणवीस यांचं वक्तव्य. आझाद मैदानावरून मराठा ओबीसी वाद पेटण्याची शक्यता. दोन्ही गटांकडून आंदोलनासाठी अर्ज. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य द्यावं, ओबीसी नेते मंगेश ससाने यांची मागणी. महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनानं मुंबईत केलेल्या तपासणीत आढळल्या गंभीर त्रुटी. किड्यांचा प्रादुर्भाव, अयोग्य साठवणूक आणि स्वच्छतेच्या नियमांचं उल्लंघन. मुंबईतील 6 आस्थापनांचे परवाने निलंबित. पुण्याच्या जुन्नरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार. उसाच्या शेतात अत्याचार करून मुलीची गळा दाबून निर्घृण हत्या. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीला घेतलं ताब्यात. आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची ग्रामस्थांची मागणी. कोल्हापुरातील औसायाणातील 492 दूध संस्थांना मताधिकार. विभागीय उपनिबंधकांनीही केल्या 298 संस्था पात्र. वाशिम जिल्ह्यात सोयाबीनवर अळींचा प्रादुर्भाव वाढला. 3 फवारणीनंतरही नियंत्रण नसल्यानं शेतकरी चिंतेत. अमरावतीच्या अकोला मार्गावर भीषण अपघात. ट्रकच्या धडकेत कार चालकाचा जागीच मृत्यू. पोलिसांकडून पुढील तपास सुरू. कोल्हापूरच्या धर्मादाय संस्थांना मालमत्ता कर माफीसाठी व्यावसायिकता नसल्याचे पुरावे देणं बंधनकारक. कोल्हापूर सर्किट बँकचा महत्त्वपूर्ण निकाल. वाशिमच्या कोठारीत 100 वर्षांची मकर पूजनाची परंपरा कायम. मिरवणूक आणि विसर्जन भक्तिमय वातावरणात संपन्न. अमरावतीमध्ये इंस्टाग्रामवर चाकूसह फोटो व्हायरल करणाऱ्या तरुणावर राजापेठ पोलिसांची कारवाई. प्राणघातक शस्त्र जप्त. आरोपींविरोधात आर्म्स ऍक्टसह महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल. कोल्हापुरात मतदार यादीतील 4.5 लाख नावं रद्द. कोल्हापूर उत्तरमधील सर्वाधिक 80,000 मतदार रडारवर. मतदारांच्या सुनावणीनंतर नाव यादीत होणार समाविष्ट. कोल्हापुरातील तावडे हॉटेल परिसरात कार पलटी. अपघातात कारचं मोठं नुकसान. सुदैवानं मोठी दुर्घटना टळली. अपघाताचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट. नाशिकमध्ये पुन्हा हत्येचा थरार. महिलेसोबत मोबाईलमध्ये शूटिंग केल्याचा राग विकोपाला. धारदार शस्त्रानं वार करत दुसऱ्या मजल्यावरून खाली फेकलं. तरुणाचा जागीच मृत्यू. परभणीत चोरीच्या तयारीत असणाऱ्या 3 तरुणांना पोलिसांनी पकडलं. मध्यरात्री संशयास्पद हालचाली. ओळखपत्र नसल्यानं तिघे पोलिसांच्या ताब्यात. परभणीच्या पालम येथे जलजीवन मिशनवर लाखो रुपयांचा खर्च. तरीही नागरिकांची पाण्यासाठीची धडपड कायम. पाण्यासाठी नागरिकांचं उपोषण. प्रशासनाच्या दखलनंतर उपोषण आणि मोर्चा मागे. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा एलएस मराठी.